माझं नाव प्रमोद साहेबराव माळी. मी प्लंबिंग क्षेत्रामध्ये जाण्याचं कारण की त्याच्यामध्ये मला जास्त स्कोप वाटला की त्याच्यामध्ये शिक्षण घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. त्यासाठी मी आधी काम करत होतो थोडंसं, पण त्यातलं बेसिक ज्ञान मला नव्हतं. तर त्यासाठी मी ज्ञानदा गुरुकुलमध्ये गेलो आणि तिथे मला पूर्ण कोर्स केल्यानंतर जे बेसिक त्याच्यामधलं प्लंबिंग मधलं मला समजलं. कोणत्या पद्धतीने काम करावं लागतं, कसं करायचं ते मला ज्ञानदा गुरुकुलमध्ये एकदम चांगल्या प्रकारे शिक्षण भेटलं. आणि पुढं बाहेर जे आपण बिल्डिंगची वगैरे बंगल्यांची वगैरे कामं घेतो, तर त्यांना मालकाशी संवाद कसा साधायचा, कोणत्या प्रकारे साधायचा, हे तिथं मला खूप चांगल्या पद्धतीने सांगण्यात आलं. त्याच प्रकारे मी कोर्स झाल्यानंतर प्रथमतः एक 2 बाथरूमचा एक बंगल्याचा प्रोजेक्ट होता, तो मी केला. ज्या पद्धतीने आम्हाला शिक्षण देण्यात आलं होतं त्या पद्धतीने केला मी. आणि तो एकदम छान पद्धतीने झाला आणि रिव्ह्यू सुद्धा खूप छान आले. त्यानंतर मग मी मागं वळून नाही बघितलं. मी तसाच पुढे पुढे काम करत 1ची 2 साईड झाल्या, 2च्या 3 झाल्या. त्याप्रमाणे माझ्याकडं जी मुलं आहेत त्यांचं सुद्धा 2 मुलांचे 4 झाले, 4चे 6 झाले, 6चे आता 8 मुलं आहेत माझ्याकडं. 2-2, 3-3 साईट वन टाइम चालू असतात माझ्या. आणि ज्ञानदा गुरुकुलकडून जे मला भेटलं ते खूप म्हणजे सांगू शकत नाही, कारण की एक कमी शिक्षण असलेला मुलगा आज वार्षिक उत्पन्न त्याचं एक 12 ते 13 लाख रुपयापर्यंत आहे. हे खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यामुळे एक 7-8 मुलांना एक रोजगार मिळतो, याच्यातही मी खूप खुश आहे, कारण की त्याचा आनंद खूप मोठा आहे. आणि आणि हा आनंद ज्ञानदा गुरुकुलमुळे मला मिळाला, त्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद. आणि ज्ञानदा गुरुकुल म्हणजे एक पॉज होईल का सर? ज्ञानदा गुरुकुल म्हणजे एक परिपूर्ण, काहीच माझ्या लक्षात नाही आलं काय आहे त्याचं. ज्ञानदा गुरुकुल म्हणजे प्लंबिंग मधलं एक परिपूर्ण ज्ञान, आपलं ज्ञान. Please like and subscribe this channel. Please like and subscribe this channel.